हा पूर्वजन्मी शापित होता. म्हणले काय शाप होता? म्हणले एक वेळा दुर्वासा वैकुंठात गेले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर दुर्वासाच्या गळ्यात विष्णूने आपली वैजयंती माळा घातली. तीच माळा घालून दुर्वासा स्वर्गात आले आणि तीच माळा दुर्वासाने इंद्राच्या गळ्यात घातली. महाराज इंद्राला वाटलं दुसऱ्याची माळ माझ्या गळ्यात, मी काय लहान माणूस आहे का? मी इंद्र आहे. आणि म्हणले असा दुसऱ्याचा हार घातलेला मी हार घालत नसतो. महाराजांनी तो हार काढला आणि हत्तीच्या गळ्यात टाकला. हत्तीच्या गळ्यात टाकल्यावर हत्तीने महाराज तो हार खाली सोडला आणि तो हार पायाखाली तुडला. कोणाच्या? हत्तीच्या. महाराज दुर्वासा हे सगळं पाहत होते. दुर्वासाला क्रोध आला. अरे याने म्हणले भगवंताच्या वैजयंती माळेचा अपमान केला, इंद्राला शाप दिला. ए इंद्र, आज तू भगवंताच्या मालेचा अपमान केला, मी तुला शाप देतो, तुझं इंद्रासन जाईल. महाराज त्या गजराजाला, त्या हत्तीला शाप दिला. ए गजराजा, तुला अभिमान झाला स्वतःचा, मी तुला शाप देतो. म्हणले जिथून तू हार खाली टाकला तिथून तुझं मुंडकं तुटलं. जिथून तू हार खाली टाकला तिथून तुझं मुंडकं तुटन. महाराज इंद्र चरणावर पडला, क्षमायाचना मागू लागला. म्हणले तुझं इंद्रासन जाईल, पुन्हा मिळेल तुला, परंतु त्याच्याकरता तुला समुद्र मंथन करावं लागेल, तेव्हा तुला इंद्रासन मिळेल. महाराज गजराज चरणावरती पडला, उपशाप दिला. म्हणले तुझं मुंडकं तुटल, परंतु मी तुला वरदान देतो. म्हणले त्याला तुझं मुंडकं जोडल्या जाईल, त्याला तुझं मुंडकं जोडल्यानंतर तुझं मुंडकं जगत पूजनीय होईल. बाजा मोकळ्या बाजा. कमाशा पैसे लागत आहेत का बाजायला? मला बी जरा बरं वाटतंय जागे आहेत. मला काय माझ्यासाठी वाजवा म्हणून नाही, तुम्ही जागे आहेत याचं लक्षण येते. माझ्यासाठी नका, माझ्या तुमच्यासाठी जागे आणि जरा वाजे जा ना मोकळ्या. का 2 JCB लागते असे माग पुढे हाताला वाढायला? टाळी वाजवणं म्हणजे का सोपं आहे का? 2 JCB म्हणले 15 लिटर डिझेल लागत एका कथेत. काही टाळी सुद्धा. महाराज शेजाऱ्याचं लेकरू नोकरीला लागलं का अशा टाळ्या वाजायच्या, अशा टाळ्या वाजायच्या. कशा? हा बदल आहे बरं. फक्त हा बदल घरी गेल्यावर राहू द्या. हा बदल फक्त सप्त्यापुरता नाही, घरी गेल्यावर बी. शेजाऱ्याच्या मुलाला नोकरी लागली की टाळ्या वाजवायच्या. काय होईल? तुमचा सुद्धा मुलगा नोकरीला लागला. काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? काय सांगत होतो? पटकन आता पटकन. काय वरदान दिलं? म्हणले तुझं जरी मुंडकं तुटलं तरी तुझं मुंडकं जगत पूजनीय होईल. म्हणून पार्वती त्या गजऱ्याच्याच मुंडकं मी आणलंय आणि गणपतीला जोडलंय. पार्वती म्हणली देवा मला समाधान वाटलं, पण माता माऊल्या महाराज माघार घ्यायला तयारच नसतात. ती म्हणली ठीक आहे, हे मला आवडलं, तुम्ही बरोबर सांगितलं. म्हणले ह्या माझ्या मुलाच्या पहिल्या मुंडक्याचं काय? हे तुटल्यालं मुंडकं याचं काय? म्हणले आता ते झालं, मला ते पटलं. आता नवीन मुंडकं जोडलं, ते बी मला आवडलं. माझा मुलगा जगत पूजनीय झाला, अनेक वरदान दिले, परंतु माझ्या मुलाच्या पहिल्या मुंडक्याचं काय? त्यावेळी महादेव म्हणले देवी आजपासून तुझ्या मुलाचं पहिलं मुंडकं चंद्राजवळ राहील आणि जी स्त्री, जो पुरुष कलियुगामध्ये चतुर्थी व्रत करेल तो त्या दिवशी तुझ्या मुलाचं पहिलं मुंडकं पाहिल. आणि म्हणले जोपर्यंत तुझ्या मुलाचं पहिलं मुंडकं पाहत नाही तोपर्यंत त्याचं चतुर्थीवर व्रत पूर्ण होणार नाही. म्हणून तेव्हापासून तर आतापर्यंत तुम्ही चतुर्थीच्या दिवशी उंदर पाहता. काय पाहता? काय पाहता? काय पाहता? चंद्र पाहता. त्याच्या मागचं कारण आहे. किती जणाला माहित होतं चंद्र पाहायचं कारण? गेल्या वर्षी शिवमहापुराण होतं ना, मग गेल्या वर्षी कापसाला गेले होते काय? सांगितलं नव्हतं. बरं जाऊ दे, त्यांनी नाही सांगितलं म्हणून मी सांगितलं त्यांच्यावरच. कोणीतरी सांगायला महत्व आहे. कोणी नाही सांगितलं, टेन्शन नाही. चंद्र पाहण्यामागचं कारण हे गणपतीचं पहिलं मुंडकं चंद्र लोकामध्ये दिलेलं आहे.
म्हणून तेव्हापासून तर आपण आत्तापर्यंत चंद्र पाहतो. महाराज पुराणामध्ये वर्णन आलं, गणपती बाप्पाला सुंदर गणपती बाप्पाचं प्रागट्यकरण झालं आणि एवढे सुंदर गणपती पुराणामध्ये वर्णन आलं. त्या गणपतीला पाहण्याकरता सर्व देवता येऊ लागले. महाराज सर्वात अगोदर आले विष्णू. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायण, नारायणा, मधुसूदना 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 अगोदर कोण आले? भगवान विष्णू. आणि विष्णू आल्यानंतर गणपतीला नमस्कार केला, प्रदक्षिणा केली, निघून गेले. इंद्र आले, चंद्र आले, सूर्य आले, वरुण आले, दुर्गा, महाराज सर्व देवता येतात आणि नमस्कार करून जात आहेत. सर्वात शेवटी आली शनिदेव. सर्वात शेवटी कोण आलं? शनिदेव आले. आज मी कुठं जाणार नाही, कुठं मला जायची गडबड नाही. आज जास्त वेळ कथा चालली तर काही अडचण नाही ना? हां, म्हणून तुमचे विचारलेलं बरं आहे. मला पुढचं काही तुमच्या डोक्यात प्लॅनिंग असलं तर परत टेन्शन नको, म्हणून आज मला काही धावपळ नाही. आज मी निवांत आहे पूर्ण. तुम्ही म्हणले कीर्तनाच्या टायमात कथा घ्यायची तरी घेऊ शकतो आज. हां, बिलकुल बिंदास. आज काही गडबड नाही आहे. आज कुठं जायचं नाही, काही नाही. म्हणून तुम्हाला जेवढ्या वेळ प्रश्न होईल तेवढ्या वेळ सांगा. थोडे पाय दुखू लागले का मला सांगा, मी एकदा उठून उभा करतो. मस्त भजन करू. आजचा दिवस आहे. उद्या तुम्हाला इथं येऊन गोल राऊंड करून भजनही करता येणार नाही. काला झाल्यावर टाळ्या बी वाजवता येणार नाही. आणि जरी इच्छा झाली, जरी आल्या तरी लगेच गाडीत टाकून संभाजीनगरला हे घेऊन जाते. आणि उद्यापासून तुम्हाला भजन करा कोणीच म्हणणार नाही. फक्त भोजन करा. उद्यापासून हे भजन बिजन करा काही म्हणणार नाहीत. म्हणून मीच तुम्हाला भजन करणारा म्हणणारा एकटाच आहे. आणि घरचे जर लय वेळ महादेवाला बस गेली तर तुला काही कामच नाही. इथं मी उपाशी मेलो म्हणले आणि तू बसली महादेवाला पाणी घाली. घरचा महादेव खातो मासे. हां सॉरी, घरचा महादेव लय खोडीचा. आणि त्याला परत ह्या महादेवाला गेल्याला लय त्रास होतो. शास्त्र आहे बरं, ज्याला जिभेनं पाणी प्यायचं त्यानेच मांस खावं. जिभेनं पाणी पितो त्याला मांस खायचा अधिकार आहे. जो ओठाने अन्न खातो पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार नाहीये. म्हणून जो जिभेनं पाणी पितो त्यानेच मांस खावं. शास्त्र आहे बरं. आपण कशाने पाणी पितो? ओठाने. सिंह कशाने पाणी पितो? जिभेनं. कुत्रा, गाय कशाने पाणी पिते? जिभेनं. कोण म्हणलं? हां, गाय कमी झाल्या म्हणून बरोबर आहे. जिभेनं पाणी पिते. गाय कशाने पाणी पिते? गाय 15 दिवस जरी उपाशी मारली तरी ती मांस खात. 15 दिवस बिगर चाऱ्याची गाय ठेवा आणि तिच्यासमोर मांस टाका, हुंगणार सुद्धा नाही. का? कशाने पाणी पिते ती? ओठाने. आणि आम्ही तुम्ही कशाने पितो? ओठाने. आणि काय खातो? काय खातो?
काय खातो? उद्यापासून यांच्या समोर बकेट मांडत जा, बकेट पाणी प्यायला बकेट द्यायचे, तांब्या नाही द्यायचा, आणि पी मनाचं पाणी तोंड घालून, जिभेनं पाणी. महाराज शास्त्र काही आपल्याला काही घेणं देणंच नाही कशाचं. मांस खाण्याचा अधिकार नाही आहे, मांस खाण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. म्हणून महाराज आज त्याला मारता. तुम्हाला वाटतं काय परत नंबर तुमचा लागणार नाही? हां, म्हणून विनंती आहे, लहानपणीपासून सोन्याचं पाणी पाजा पोराला, सोन्याचं पाणी पाजा लहानपणीपासून. दुसरी गोष्ट, लहानपणी 5 वर्षापर्यंत त्याला गावरान गाईचं दूध पाजा. तुम्हाला हे अंडेन, हे बोंबिलन, हे घाण खाण्याची गरज पडणार नाही. हे दरिद्री जाती डॉक्टरला घेऊन, ते डॉक्टर बी डोक्यावर पडलेलं. हां, ते म्हणतं याला आता अंडे द्यावा लागतील. अंडे द्या म्हणणारे डॉक्टर कथेला येत नाहीत बरं. आपल्या गावातले डॉक्टर कथेला आहेत. हां, आपल्या डॉक्टरवर कडे पाहू नका तुम्ही. अंडे का अंडे द्या म्हणणारे डॉक्टर कथेला येत नाही. जो डॉक्टर म्हणतो महाराज हे द्यान ते द्यान, जर तुम्ही तिकडे, म्हणून ती वेळ येण्या अगोदर गाईचं दूध द्या. 5 वर्ष गाईचं दूध पाजा, गाईचं लोणी खाऊ घाला. महाराज बुद्धीनं कुशल होईल आणि त्वचा सुद्धा म्हणले त्याची आसी होईल, की पाहिलं की कोणाला उचलून घ्या वाटल. नाही तर आता पाहिलं की वाटतं असं धपकन आहे का काही पोरं टवटवीतपणा, काही असं कोणाचं पोरग उचला वाटायचं पहिलं. आता कोणाचं जे चालता चालता उचला, काय गोंडस आहे, किती सुंदर आहे. आता ते उचललं का ते म्हणतं आयो मग इकडे बरगडी, आयो मा आयो हात काका तुम्ही मला असं कसं उचललं. काकाने मग येवत ते उचलले, पण तुझ्यात काहीच नाही, तो सोपडा साफ झालाय. तो बापाने बोंबिलं खाल्ले. अन्न चांगलं घ्या, विनोदाचा भाग सोडा, अन्न चांगलं घ्या. तो अधिकार आपल्याला नाहीये. जे खाण्यायोग्य तेच खा. मी काय कथा सांगत होतो, दर्शना करता कोण आलं? गणपती बाप्पाच्या दर्शनाला कोण आलं? हां, जागे आहेत, शनिदेव आले. आता मला सांगा, मंदिरात गेल्यावर आपण देवाकडे पाठ करतो का तोंड करतो? तोंड करतो. शास्त्र आहे बरं. मंदिरात मध्ये गेल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना पाड देवाकडे करून बाहेर पडू नये, पाड देवाकडे करू नये. मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराच्या पाठीमागून दर्शन करू नये. आता बरेच जण मंदिराच्या पाठीमागून दर्शन करतात. मंदिराच्या पाठीमागून दर्शन करायचं नाही. मंदिराच्या समोर धर्म आहे, मंदिराच्या पाठीमागं अधर्म राहतो, आणि मग तुम्ही अधर्माच्या पाया पडतात. मंदिराच्या पाठीमागून कधी गंध लावायचा नाही. बरेचसे मंदिर तुम्ही मागूनच खराब केलेत. आणि दुसरी विनंती आहे, नंदीच्या तोंडात पेढा घालू नका, महादेवाला पेढा भरू नका. देव हा नेत्राने भक्षण करतो, स्वादाने भक्षण करतो. म्हणून देवासमोर ताट ठेवत जा. नैवेद्य महादेवावर किती पेढे वाहिले तर तुम्हाला व्याज गादीवरून सांगतो, तुम्हाला काहीच मिळणार नाही. नैवेद्य समोर मांडायचा देवासमोर. ही जातीन महादेवाला पेढा भरी दे. ज्यावेळी महादेवाच्या मंदिरामध्ये जातात तोंडामध्ये नाही, देवाला एका पात्रामध्ये नैवेद्य द्या. आणि माझी विनंती आहे, आजच्या दिवशी महादेवाला जर उसाच्या रसामध्ये खीर खाऊ घातली, खिरीचा महाप्रसाद दिला, तर म्हणले ज्याच्या जीवनात जी अडचण आहे ती अडचण दूर होते. आज वैकुंठ चतुर्दशी आजच्या दिवसाचं महत्व. उसाच्या रसातली खीर. कथाधारी घ्यायला गेवरायला पाठवा आणि उसाचा रस सांगा. आणि उसाच्या रसामध्ये उसाच्या रसामध्ये तांदूळ टाकायची, त्याची खीर बनवायची आणि त्या खिरीचा नैवेद्य महादेवाला द्यायचं. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बरं. या दिवशी आजच्या या नैवेद्याचं खूप मोठं महत्त्व आहे. रसवंतीवरनं रस आणून हा नैवेद्य महादेवाला द्या. म्हणले आज जर बेलाच्या लाकडावरती उसाच्या रसाची खीर बनवली आणि तो जर नैवेद्य महादेवाला दिला,
तर म्हणले तुमचे पित्र 10,000 वर्ष तृप्त राहतात. 10,000 वर्ष पित्र म्हणजे तुमचे गेलेले किती हजार वर्ष? 10,000 वर्ष. म्हणून ज्याला पितृदोष आहे, मग पितृदोषाचे लक्षण सांगितले का मी त्या दिवशी? पितृदोषाचे लक्षण सांगितले का नाही सांगितले? सांगितले ना. म्हणून माझी विनंती आहे, ज्याच्या घरात अडचणी आहेत, पितृदोष आहे, काही कोणी कमी वयात गेलं असेल, अपघाती गेला असेल, लवकर गेला असेल, त्याच्याकरताच आपण द्वारकेला जो यज्ञ ठेवला त्याचं कारणच आहे, दुसरं काही कारण नाही. 5 दिवसाचा यज्ञ आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून चला. आतापर्यंत नुसते तुम्ही फिरून आले, तीर्थयात्रा कशी करायची ते तुम्ही माझ्यासोबत आल्यावर तुम्हाला सांगेन मी. फिरणं वेगळं आणि तीर्थयात्रा करणं वेगळं. ज्या तीर्थावर गेले त्या तीर्थाचं महिमा जर ऐकला नाही तर ती तीर्थयात्रा होत नाही. द्वारकेला गेले, द्वारकेचं महात्म्य ऐकलं का? गेलं तर कोणी द्वारकेला? नाही गेलं अजून. गेले त्यांनी द्वारकेचं महात्म्य ऐकलं. द्वारकेला जाऊन झाली म्हणले द्वारका, 4 धाम झाले. आणि लोक बी असे डोक्यावर पडलेले, चालली आमक्याची 4 धामला, तर चालली त्याच्याबरोबर. त्या येड्या हळदीचा धंदा आहे तो, त्याला पैसे कमावचे त्याच्यातून, आणि हे चालला 4 धाम करायला. 4 धाम कोणासोबत करावे? 4 धामाचे नियम काय आहेत याचं शास्त्र आहे. धामाला गेल्यानंतर त्या धामाचं महात्म्य ऐकावं म्हणले तर तो धाम घडतो, नाही तर तो धाम घडत नाही. म्हणले झाले आमचे 4 धाम. माऊंद केलं, एक कीर्तन ठेवलं, झाली मोकळी. शास्त्र आहे. म्हणून ज्याला ज्याला शक्य आहे, ज्याला ज्याला, आणि एकदम कमी खर्चामध्ये लोक 11-10 रुपये रेल्वेने घेतात. आपण श्रीफळ झोपून जायच्या गाडीने 11,000 रुपये. तिथं यज्ञ तुमच्या हाताने होणार. आता ती खूप मोठं प्लॅनिंग आहे. त्याचं तूप सुद्धा वृंदावन किंवा काशीवरनं ओरिजिनल तूप येणार. तूप सुद्धा इकडं महाराष्ट्रातलं नाही, आणि रामदेव बाबाचं सुद्धा बिलकुलच नाही. 700 रुपये लिटर तूप भेटतं काय? 600 रुपये 700 रुपये. ओरिजिनल तुपाला कमीत कमी 25 ते 30 लिटर दूध जाळा लागतंय. किती? ओरिजिनल तुपाला. आणि 600 रुपये लिटरने तूप भेटत असतं का गावरान गाईचं? म्हणून ओरिजिनल तूप आता सध्या 2,500-3 हजार रुपये लिटर वृंदावनला भेटतं. किलो 2,500-3 हजार रुपये ओरिजिनल तूप. आणि त्या ओरिजिनल तुपाने मला ते धान्य सुद्धा ओरिजिनल, तूप सुद्धा ओरिजिनल, लाकडं सुद्धा विधिवत, सगळं विधिवत कार्यक्रम आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून या. हा काय व्यवसाय म्हणून नाही. 11,000 रुपये काही जास्त, केवळ काही याचा हेतू वेगळा आहे. आणि माझी इच्छा आहे प्रत्येक धामावर दरवर्षी यज्ञ करायचा. माझा इच्छा आहे दरवर्षी एका धामाला यज्ञ करायचा. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी, पत्रिका आहे इथं टेजवर. इच्छा असून बी जमत नाही, श्रद्धा बी पाहिजे बरं. नाही तर कथाकार महाराज म्हणले चला गेले, श्रद्धा नाही काही नाही, आले फिरून, तरी सुद्धा येऊ नका. जर विश्वास देवावर असेल तरच चला, मी म्हणतो म्हणून नाही. हा, तेवढ्या विश्वासाने. काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? कोण आलं? झोप. कोण आली? झोप आली. शनिदेव आले. शनिदेव. कोण आलं? शनिदेव आले. आणि शनिदेवाने गणपती बाप्पाकडे पाठ केली. आणि महाराज गणपतीकडे पाठ केल्यानंतर पार्वतीला राग आला. ए शनी, माझ्या मुलाकडे पाठ करून उभा राहिला. म्हणले हे कोणतं दर्शन आहे? शनिदेव म्हणले मी जर तुझ्या मुलाकडे पाहिलं तर माझी वक्र दृष्टी पडेल, तुझ्या मुलाचा चेहरा काळा पडेल. म्हणले का? म्हणले मला माझ्या बायकोचा शाप आहे. कोणाचा शाप आहे? आता कथा थोडी लक्ष देऊन ऐका बरं. लक्ष देऊन बिलकुल जांभळ्या फिबल्या फ्रेश बसा, जरा प्रसन्न हासा, जरा बांध कोरल्याने नका बसू महादेवाने. हार 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 हार. आता आपल्याला शनिदेवाची कथा ऐकायची. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, ज्याला शनीची पीडा चालू आहे त्याने जर शनिदेवाची कथा ऐकली तर म्हणले तिचा प्रकोप कमी होतो. म्हणून ज्याला शनीचा प्रकोप आहे त्याने लक्ष देऊन ऐका बिलकुल. काय एकदा उठून उभा करून नंतर सांगू? हां, तुम्ही म्हणताल तसं एकदा उठून उभा करू का? नको ना? हां, आज कथा थोडी जास्त वेळ चालणार आहे, काही टेन्शन घेऊ नका.
मग निवांत उठू. आज सगळ्यांनी उठल्यावर भजन करायचं. म्हाताऱ्या माणसापासून तर तरुणापर्यंत सगळ्यांनी. अण्णा तुमची तरुण घ्या, मोठा राऊंड करायचा. आजचा दिवस आहे बरं. सगळ्या तरुणांनी मोठ्या पावल्या सुरू करायच्या. आणि तुम्ही सुद्धा आजीबाई आजचाच दिवस आहे. बिलकुल मस्त तुमच्या म्हाताऱ्या माणसाचा राऊंड करायचा. मग हा गुडघे राहतात, गुडघे इथं नाचल्यावर. हा तुमच्या गुडघ्यामुळं तर हे औषध आहे. पहा तुम्ही एकदा पावली खेळून पहा आणि पुढच्या आठवड्यात पहा म्हातारी कशी नीट चलती. कुठं चालली घ्यावर राहायला. कसं काय म्हणले गुडघे गुडघे महाराजांनी खतम केले म्हणले, नीट झाले म्हणजे. पहा तुम्ही एकदा पावल्या खेळून पहा. मग जेवढ्या म्हाताऱ्या आहेत त्यांनी. आणि मला तुमचे फोन नंबर द्या. हां जाताना फोन नंबर द्या तुमचे. मी तुम्हाला 8 दिवसांनी फोन करतो गुडघा काय म्हणतो. शनिदेव कोणाचा मुलगा आहे? शनिदेवाच्या पप्पाचं नाव काय? बरोबर, टाळ्या वाजवा. शनिदेव कोणाचा मुलगा आहे? सूर्याचा. शनीच्या आईचं नाव काय आहे? कापसाबाई. काय नाव आहे? काय? कारण तुमच्या डोक्यात सध्या कापूसच आहे ना. मी धोंडाबाई मी म्हणलं असतो, पण धोंडा अजून लांब आहे. वा ये बाई तो इकडे इकडे इथं इथं तो पाया पडू दे एकदा. इकडे पुढे ये इकडे स्टेजवर ये. तू नाही म्हणली पाया पडू दे एकदा म्हणली काहीतरी. काय नाव आहे? सूर्यदेवाच्या शनिदेवाच्या आईचं नाव आहे छाया. बरं तरी शनी मंदिर आपल्याला जवळ आहे. बरं तरी शनी आपल्या जवळ आहेत. बरं पाकिस्तानला नाही शनी मंदिर. काय करावं आपली नुसता गोंधळ आहे हो. मला याचाच लय राग येतो. मी बोलल्यावर तुम्हाला लय लागत असन, पण काय करावं माझं तोंडच नीट नाही. हा थोबड जरा माझं घाण आहे. आणि घाण याच्यासाठी खऱ्यासाठी घाण आहे, खोट्यासाठी घाण नाही. खऱ्यासाठी घाण. महाराज तुम्हाला माझं बोलणं लागल. माझं जरा वय कमी पडतं हो. काय करावं मी, पण दुःख होतं या गोष्टीचं मला. आपण शनिदेवाला राक्षस भवनला किती वेळा गेले तुम्ही? नाही गेले आणखी? किती वेळा गेले? तिथं ते खाली श्लोक लिहिलेलं नाही का? तिथं काही आहे का लिहिलेलं? त्याच्या आईचं नाव आहे की नाही? म्हणून मी थोडं वाचलं ते. मी फक्त बंगले पाच चालले होते. याचा एवढा झाला आणि त्याचा तेवढा झाला. त्याच्या दारात याचं झाड आणि त्याच्या दारातली कप, त्याच्या घरात याचे कपन. शनिदेवाची आई मम्मी पप्पान काय करायचं? मी त्याचसाठी थोडी गेली होती. आता हे बिचारे गेर टाकू टाकू परेशान. तुम्ही एकीकडे पाय करून बसता आणि तुम्हाला काय काम? इकडे तोंड असतं, इकडे घर पाच. शनीला जाताना इकडे घर सगळे पाच जाते. तिकून आता इकडं तोंड होतं, येताना इकडे सगळे घर पाच. घरी आली आणि घरी आली का म्हणती का हो ती आमकी डिझाईनचं घर कसं छान वाटलं. तो म्हणला मी नाही पाहिलं. आणि म्हणले तुम्ही माझ्यासोबत होते, कुठं होते? ते म्हणले मी तुझ्यासोबतच होतो. म्हणले मी पाहिलं तुम्ही नाही पाहिलं. तो म्हणला माझं गेर टाकू अर्धा जीव गेला म्हणलं. आणि मी काय घर पाहत होतो का? ही जातानी ह्या साईडचे घर पाहते, कारण जातानी गाडीचं आणि ती येतानी अख्खे घर पाहते. आणि आल्यावर त्याला डोक्याला ताण. आपण तसंच बांधू बरं. गेलते कशाला? शनीच्या दर्शनाला. घर पाहायला गेलते की शनीच्या दर्शनाला? मग ज्या कामाला गेले तेच इमानदारीनं करा ना. आता तुम्ही कथेला आले का झोपायला? मग कसं कमून झोपाता? इथं कथ्याला आले का जांभळ्या द्यायला आले? कथेला मग कमून जांभळ्या देतात. ज्या कामाला गेले, मी तुम्हाला जांभळ्या देताना दिसलोय का? दिसलो का? मी जांभळी दिली 2-4 दिवसात जांभळी दिली. आता लई दगदग झाली, प्रवास झालाय ना. आता मी दिली का जांभळी 1 दिवसात? पाहिलं 6-7व्या दिवसात. आणि तुम्हाला काय झालं? आलं का? ती पुतना बरी बिचारी, तिचं तोंड बारीक होत होतं. हिनं तोंड वाचलं आणि तेवढ्यात 2 मच्छर तोंडात. आणि म्हणते मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. 2 मच्छर कथेत खाल्ले तो. विनोदाचा भाग सोडा. मला असा फवारा मारावा लागतो बरं. कारण सरकीवर रोग पडल्यावर तुम्ही काय करतात? मारतात नाही फवारा?
मग तसं कथेत सुद्धा कधी कधी आम्हाला मारावा लागतो. कारण गणेश महाराज रात्रीचं 1 तास कीर्तन करणं, 1.25 तास कीर्तन करणं लय मोठे पण नाही. दुपारची 4 तास कथेत माणसाला बसून ठेवणं लय मोठं काम. सोपं नाही एवढं. हा, रात्रीचं कीर्तन 1-1.25 तास लय जड नाही. रात्रीचं दुपारच्या वेळेमध्ये 3 तास ज्याला माणसं बसवता आले आणि नेमके उलट्या डोक्याचे तुम्ही कथेवाल्याला देताना लय कमी देतात. तू किती तास बोलतो? 3 तास. आणि कीर्तनाला मग 50 म्हणलं तर 50, 40 म्हणलं तर 40, आणि कथाकारा मागं 6 जण, ते 1 7, आणि त्याला महाराज एवढेच घ्या ना. किती तास बोलतो देव? रोजचे 3 तास. 7 दिवसाचे किती तास झाले? किती तास झाले? किती तास झाले? आणि कीर्तनकार किती तास बोलतो? किती तास बोलतो? 1 तास, 1.25 तास, लय जर असेल तर 1.5 तास. किती देता 1.5 तासाचे? 25, 30. देऊ नका या मताचा मी नाही. वावर ऐकून द्या. त्या मताचा मी द्या, बिलकुल तुमच्याकडे आहे, देताय, तुम्हाला आवडतंय, नो प्रॉब्लेम. पण माझ्याकडून पोटर पाहिजेत. मी काय तुमचा बांध कोरलाय का? हा, मला देताना कम कंजूसी करता. म्हणून आता मला जाताना प्रत्येकाने 10-10 हजार द्या. देतात ना? नुसतं मानात आला ना मित्री कुठं काय तुमच्या बांधार येऊन हा म्हणा नसतं. मला बी बरं वाटन जरा. हा म्हणले तुम्ही आणि चला काढा लगेच. होय, कोण म्हणला? ही म्हणली का? चला आणा लवकर 10. बोलिए भोलेनाथ भगवान की जय, उमापति महादेव की जय. हर 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 हर. महाराज शनिदेव हा कोणाचा मुलगा आहे? छायेचा मुलगा आहे. शनिदेवाच्या आईचं नाव छाया आहे, वडिलाचं नाव सूर्य आहे. महाराज सूर्याची पहिली पत्नी, तिचं नाव संध्या. काय नाव? या संध्येपासून सूर्यदेवाला 3 दाम्पत्य झाले. आणि 3 दाम्पत्य होऊन सुद्धा सूर्य संसारामध्ये रममान होता. याचा राग संध्येला आला आणि संध्येला वाटलं आता मुलं झालेत, आपण भजन पूजन करावं, यज्ञ करावा, दान करावं, संसारातून जरा बाहेर पडावं. परंतु शनी जरा सूर्य थोडा संसारामध्ये अतिरथ होता. म्हणून एक दिवस हिला वैराग्य झालं आणि हिच्या स्वतःच्या शरीरापासून जी सावली पडते तिच्यापासून तिनं एक कन्या निर्माण केली, एक स्त्री निर्माण केली. तिला आपण छाया म्हणतो हिंदीमध्ये. आणि महाराज तिला घरात सोडलं आणि ही स्वतःसारखी बिलकुल सेम टू सेम जशाला तशी, नाकाने, डोळ्याने, कलरने, उंचीने, महाराज सगळं सेम टू सेम. आणि ही जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेली. महाराज सूर्य भगवंताला वाटलं ही माझी पत्नीचे. महाराज सुंदर संसार करत होते. आणि कालांतराने या छायापासून सूर्य भगवंताने कोणाला जन्म दिला? शनिदेवाला. आणि मला शनिदेवाला जन्म दिल्यानंतर हा शनिदेव सूर्याला त्रास देऊ लागला. म्हणून पिंपळाखाली दिवा लावताना त्याची वात कधीच पूर्वेकडे नसावी. पिंपळाखाली जे दिवा लावतात ना त्यांनी वात पूर्वेकडे करायची नाही. पिंपळाखाली दिवा लावताना त्याची वात पश्चिमेला असावी. पूर्व दिशा कोणाची आहे? कोणाची दिशा आहे? पूर्व. सूर्याची. आणि सूर्याचं आणि शनीचं जमत महाराज आपल्याकडे एवढं बारीक बारीक शास्त्र आहे. घर बांधल्यानंतर घरातलं सगळी रद्दी खराब जिना हा दक्षिण दिशेला असावा. आणि घर बांधल्यानंतर दुसरी एक विनंती आहे, घरामध्ये जोपर्यंत त्याला दारं आणि खिडक्या बसवत नाही तोपर्यंत राहायला जायचं नाही. बाकी हे नाही झालं तरी, फरशी नाही झाली तरी चालल. ज्या घरामध्ये राहायला जाता त्या घराला पहिले दार आणि खिडक्या बसवत जा. बिगर खिडकीच्या आणि बिगर दाराच्या घरात राहायला जाऊ नये. मत्स्य पुराण वाचलं ना तर त्याच्या सर्व महाराज वास्तू सगळं वास्तूच निरूपण केलेलं मत्स्य देवताने. म्हणून घर बांधल्यानंतर त्या घरात त्या दिवशी राहायला जायचं, त्या दिवशी दार आणि खिडक्या. तुम्हाला वाटतं काय दार आणि खिडक्या आत्ताच आहे? पहिल्यापासून आहे, फक्त स्टाईल बदलत चालली. हे पूर्वीपासून आहे. बिगर खिडक्याच्या आणि बिगर दाराच्या घरात राहायला जाऊ नये. आता हे माता माऊलीला शिवमहापुराणात ऐकतात आणि घरी गेल्या नवऱ्याला म्हणतात, नवरा म्हणतो त्या महाराज